टप्प्याने धावसंख्या धावपलकावर जोडली जातीये ती 18 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 1-8 18 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक 18 धावा. एकोणीस धावा. 19 रन्स पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. गोलंदाज आहे आदिनाथचा. हा फुल टॉस बॉल अगदी पाडा स्वीप, गुडघे टेकून खेळलेत. अगदी जर विचार केला आपण, मूर्ती लहान परंतु फटका अप्रतिम. सरळ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकाराने धावसंख्या धावपलकावर पुढे सरकली 25 या अंकावर. 25. धावा स्कोर कार्डवर लागलेले आहेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल ना आता धावसंख्या धावपलकावर 26 धावा. 26. मालिकावीराची बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. कोण असेल या बाईकचा हकदार, कोणाच्या नावावरती बाईक होईल वर्ष 2 मध्ये. त्यानंतर मग आपण जर विचार केला कोणत्या गावामध्ये जाईल ती बाईक आणि कोणत्या संघामध्ये जाईल, कोण असेल गोलंदाज, कोण असेल फलंदाज, कोण असेल क्षेत्ररक्षक, या साऱ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला अगदी आता संध्याकाळच्या सत्रामध्ये थोड्याच अवधीमध्ये पाहायला मिळेल. कोण जाईल सुपर 3 मध्ये या 2 टीम मधून ते सुद्धा पाहणं गरजेचं बनत आहे. गोलंदाजी करताना थोडस रनिंग मध्ये आपण पाहिलं पदतालिकेमध्ये थोडासा संभ्रम प्रॉब्लेम निर्माण होतोय. पुन्हा एकदा रणअप घेतोय आणि आता पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा तयार. समोर आहे अजय नाईक, ज्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत मोठे फटके पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता अजय नाईकचा, परंतु चांगला बॉल त्याच्यावर बीट केलाय. अंगावर आदळला, शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक दुसरं सुरू होत आहे. दुसऱ्या षटकातील चेंडूचा आपण विचार केला, 3 बॉल फेकले जात आहेत आणि धावसंख्या आहे ती स्थिर. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगत आहेत वाईट बॉल इथून मिळेल एक्स्ट्रा धाव. वाईटची 1 धाव जोडली जाईल आणि धावसंख्या जोडली ती म्हणजे धावपलकावर 27 रन्स. 27 ऑन अ बोर्ड. 27 रन्स पाहायला मिळत आहेत. (27) 27 आहेत आता स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल. आदिनाथ पुन्हा एकदा तयार. आदिनाथ यांचा बॉल खोदून काढले. या बॉलला क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या अव्याख्याच्या बाहेर आहे. एक टप्प्यानिशी चेंडू सरळ निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर येणारा अजय नाईकच्या बॅट मधून हा चौकार. गाडी कुणी मधून नेऊ नका, कृपया लक्ष केंद्रित करा. मॅच सुरू आहे, धूल उडतीये, त्याचा
त्रास होतो खेळाडूंना सुद्धा. बाजूने रस्ता आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड केला गेलाय तत्पूर्वी डॉट बॉल. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावर आहे ती 31 रन्स. 31. या मॅच मध्ये कितीचं आव्हान दिलं जात आहे, किती आव्हान सेट केलं जाईल. मागच्या मॅच मध्ये 52 होतं. त्या 52 धावा, त्यामध्ये 40 धावा योगेशनं जमवल्या होत्या. या मॅच मध्ये अजय नाईक खेळ करतोय. चांगला खेळ त्याचा सध्याच्या घडीला राहिलाय. गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे गोल फिरले. चेंडू थोडासा स्लोवर वन पाहायला मिळाला. गती परिवर्तन होतं, त्यामध्ये चेंज ऑफ द पेस होतं, मिश्रण होतं आणि त्याच्यावर थोडंसं बीट केलं बॅट्समनला. आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. 2 षटके इथून पूर्ण झाली. 12 बॉलमध्ये 31 धावा, 15.50 ची सरासरी टीम जमवतीये. ती म्हणजे 31 धावा. बॅटिंग करताना प्रिया 11 गावदेवी सुकापूर टीम, अक्षय 11 कल्ले संघासमोर. व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. सर्वांचं स्वागत असेल. हा फटका आपण पाहताय डीप पॉइंटला खेळलेत. एक सिंगल मिळेल. सिंगलना धावसंख्या धावफलकावर 32 रन्स पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकामधील इथून हा पहिला बॉल पाहायला मिळतो एका धावेसाठी. बत्तीस धावा, 32. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका फसलाय, बराच उंच उडाला, बराच वेळ हवेमध्ये होता आणि तितक्याच वेगानं तो खाली आला. क्षेत्ररक्षकाने जज केलं, वेल जज केलं. जेल टीपला गेलाय आणि एक वादली खेळीचा अंत झालाय. तो म्हणजे अजय नाईक हा खेळाडू बाद.
चौकाराच्या साह्याने धावसंख्या आहे धावपलकावर 21 धावा. 15 मध्ये 31. अजय नाईकचा पुढचा बॉल इथून मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. बघा सामना सुरू आहे. विनंती आहे, मी मागाशी सुद्धा सांगितलंय, थोडस वेट करा. षटक संपलं की आपण पुढे गाडी घेऊन जा. आता बॉल त्याच दिशेने येत होता, कदाचित मागे जर आला असतं तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. या साऱ्या गोष्टी प्रत्येकानं त्याची काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे आपण. चांगला बॉल थोडासा डीप मध्ये ठेवला जातोय आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. तेरा चेंडू आणि 31 धावा. स्क्वेअर कटचा फटका, अफलातून स्ट्रोक, चेंडू कन्व्हर्ट केलाय. 4 धावेमध्ये तब्दिली पाहायला मिळाली. सरळ डीप मध्ये भरतील 4. मध्ये आता 26 ची गरज आहे. 12 बॉल आणि 26. चला स्पीडअप करायचंय, जास्त उशीर करू नका अजय. आणखी सुपर 3 मधील सेमी आणि फायनल धावसंख्या लागली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, या षटकामध्ये 9 धावा आलेत. टोटल 12 मध्ये 26. बारा चेंडू आणि आता 26 ची गरज आहे. गोलंदाज आलाय समीर कातकरी. या गोलंदाज तयार झालाय. समीरच्या हातामध्ये आता या मॅचचं हे टर्निंग षटक दिलाय, सज्ज होतोय. समीरचा हा अकूट टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलवर मात्र प्रयत्न तर सुरेख होते, परंतु प्रयत्नांना यश आले नाही. चेंडू हाताला स्पर्श केला आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. आता 11 बॉल आणि आता 20 धावा. 11 बॉल मध्ये 20. 11-20चं समीकरण इक्वेशन राहिलंय. समीर कातकरीचा पहिल्याच बॉलवर 6. यश मांडेला आपण पाहू शकाल. यशनं क्लिक करण्याचा प्रयत्न केला, हा बॉल त्याच्यावर डॉट आलाय. जोरदार अपील पाहायला मिळतीये आणि तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय पाठवलाय, सोपविला आहे. टीव्ही अंपायर स्क्रीनवर आपण पाहू शकाल. डिसिजन पेंडिंग आहे.
रनआउटची बॅट्समन आउट असेल. एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजीतून यश बाद होत आहेत. नऊ मध्ये 19 धावा, 9 बॉल आणि 19 रन्स. न्यू बॅट्समन आलाय भानुदास आणि त्याच्या जोडीला संतोष पवार. पुढचा बॉल, त्या बॉलवर सज्ज होतोय गोलंदाज समीर. चेंडू हाताळतोय. चांगला स्ट्रोक, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथून मात्र आणखी रनआउट आणि त्या माध्यमातून अगदी जर आपण विचार केला रनआउट आहे की नाही, धाव पूर्ण आहे का हे पाहिलं जाईल. बॅट्समन नॉट आउट असेल. सेफ पोहोचले. मिळाले या चेंडूवर 2 धावा. 2 न धावसंख्या जोडली जाते. 35 रन्स पाहायला मिळतील. 8 बॉल आणि आता 17ची गरज आहे. हे 2 चेंडू बरेच निर्णायक आहेत. मागच्या मॅचमध्ये असं चित्र होतं. योगेश पारदीनं काही कमालीची बॅटिंग केली, सामना जिंकवला. आता मात्र येणारे बॉल राहिले 8 आणि 8 मध्ये आता 17 धावा. चला मॅच सुरू करा. 8 बॉल आणि 17. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी हाताळली या वेळेला आणि अचूक पद्धतीनं हा बॉल पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता येणारे 7 बॉल आणि आता मात्र 17ची गरज आहे. 7-17चं समीकरण. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पूल केलं जात आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूला आतमध्ये ढकललं गेलंय. टीमसाठी 2 धावा इथून सेव्ह केल्या बघा. 2 धावा वाचवल्या, 2 धावा खर्चिक केल्या. परंतु आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15ची गरज आहे. 6-15चं इक्वेशन आहे, 6-15चं समीकरण आहे. दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50-50 बॅलन्स मॅच आहे. परंतु कोण असा गोलंदाज आहे की त्या 15 धावा वाचवेल? सुकापूर टीमसाठी मग ही जोडी मैदानामध्ये आहे. भानुदास आणि संतोष पवार 15 धावा जमवेल का? कोण जिंकून सुपर 3 मध्ये जाईल हे नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला सुकापूर आणि दुसऱ्या बाजूला कल्ले संघ पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 15ची गरज. चला मॅच सुरू करा लगेच.
6 मध्ये 15ची गरज. पहिलाच बॉल इथून मात्र डॉट फेकलाय. गोलंदाज प्रशांतला आपण पाहताय. पाच 15चं समीकरण. 5-15 हवे असताना विकेट टिपली जातीये. झेल टिपलाय आणि इथून मात्र महत्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाला मैदानामध्ये. कारण माहिती या झेलचं अहमियत आणि त्यानंतर मात्र परतीच्या मार्गावर बॅट्समन आउट. फटका सुरेख सजवला होता परंतु बराच वरती पाहायला मिळाला, हवेमध्ये होता. आता मात्र न्यू बॅट्समन आलाय सचिन. बॉल आता बाकी आहे तब्बल 4 बॉल आणि 15ची गरज आहे. जो जिंकेल त्याला सुपर 3चं तिकीट मात्र इथून कन्फर्म होणार आहे. कोण असेल तो दावेदार. फटका चांगला आहे, अप्रतिम स्ट्रोक. स्क्वेअर कट करतायत परंतु फिल्डरने केलेली कमालीची फिल्डिंग शेवटपर्यंत साथ देऊ शकली नाही बघा. वेगाने चेंडूला अडवलं होतं, त्यानं आतमध्ये ढकललं सुद्धा होतं परंतु चेंडू मात्र पुढे येऊन अगदी सीमारेषा ओलांडतोय. राजाचं कौतुक करावं परंतु इथून मात्र चौकार मिळालाय. तो या मोक्याच्या क्षणाला टीम बॅटिंग करत असताना अक्षय 11 कल्ले टीमला येणारे बॉल आता 3 बॉलमध्ये 11ची गरज. 3-11चं समीकरण. सुपर ओव्हर होईल का? पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही. ती संध्याकाळच्या सत्रामध्ये एखादी होईल का? 3-11 3-11 3-11 आणि त्यानंतरचा येणारा हा आणखी एक मोक्याच्या क्षणाला यू टर्न घेणारा आणखी एक चौकार. सामन्यामध्ये आता रंग भरलाय. येणारे बॉल राहिले 2 आणि त्या 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज. चला चला लगेच फिल्डिंग लावायचं आहे. चला मॅचला सुरुवात करा आपण. शेवटची अंतिम आता 2 बॉल आणि त्या 2 बॉलमध्ये 7ची गरज आहे. 2 balls 7 रन्स रिक्वायर्ड. आता मात्र धावा राहिल्यात. एक मोठा फटका या मॅच मध्ये कल्ले टीमला फ्रंट फुटला आणणार आहे तर एखादा डॉट बॉल सुकापूर टीमला या मॅच मध्ये शिरकाव करून देणार आहे. 2 चेंडू 7ची गरज. हा फटका आपण पाहताय. सिंगल रन्स मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु एक सिंगल. शेवटचा अंतिम 1 बॉल आणि आता 6ची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 6 मध्ये 15 होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं 2 चौकार 1 सिंगल बॅट्समन सचिननं घेतल्या आणि आता मात्र शेवटचा अंतिम 1 बॉल. येस फलंदाज बाद आहे. पाय प्रॉपर दिसतोय, लागलाय तुमचा. अचूक कामगिरी, अचूक लक्ष पाहायला मिळालं. आता मात्र 1 चेंडू आणि आता 6ची गरज आहे.
ओके 7 धावा. म्हणजे षटकाराला तर सुपर ओव्हर झाली पाहिजे का? एक बॉल आणि आता 7. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, सर्वांचं स्वागत. जिथे नजर टाकावी तिथे फक्त चाहते चाहते आणि चाहते. एक बॉल 7ची गरज. सामना निसटत होता, सामना हातामधून गेला होता, परंतु त्या सामन्याला